तोंडाला चव आणणाऱ्या खाऱ्या शेंगा, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई सारखी पोषक तत्व भरपूर असलेल्या खाऱ्या आणि उकळलेल्या शेंगा दोन्ही तुम्हाला वर्षभर स्टोअर करून ठेवायच्या आहेत का? चला तर मग आजची खास रेसिपी तुमच्यासाठी. एकूण 5 किलो शेंगा आणल्यात मी. 4 किलो 2 बंचमध्ये उकळून घेतल्यात आणि 1 किलो भाजून घेतल्यात. सुरुवातीला एका कुकरमध्ये 7 ते 8 चमचे मीठ टाकून मी विरघळून घेतले आणि त्याच्यात मी 2 किलो शेंगा टाकून मोठ्या गॅसवरती 10 ते 12 शिट्ट्या देऊन थंड झाल्यावरती हा कुकर मोकळा केला आहे मी. आता पूर्ण मऊ शिजवल्या आहेत त्यांना. पूर्ण गार झाल्यावर कुकरमधून या शेंगा एका टोपल्यामध्ये काढून घेतल्या आहेत. पाणी निथळल्यावर त्यांना उन्हात वाळवल्या आहेत. आता शेंगा भाजताना मी तारची चाळण घेतली. आता डायरेक्ट फ्लेमवर भाजल्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिटात किलोवर शेंगा ह्या भाजून होतात. गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो आणि शेतात भाजतो ना आपण जाळवरती, त्याच चवीच्या ह्या शेंगा आपल्याला लागतात. खूप चवीला रुचकर अशा या शेंगा घरीच आपण तयार करू शकतो गॅसवरती. फक्त चाळणवर भाजताना कुठली काळजी घ्यावी ही सविस्तर रेसिपी मी चॅनलला टाकली. जरूर भेट द्या.